हॅलो. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला. आणि तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला. अरे मुठभर मावळी घेऊन त्या हजारो सैतानांना नाडून गेला. अरे मुठभर मावळी घेऊन त्या हजारो सैतानांना नाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला झुकून मुजरा केला. असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता. अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता. अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रू नाचबुब आहे, कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे. मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा. आमच्या आजवेगावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वाघजाई देवी, तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वाघजाई जागृती नृत्य मंडळ बौद्धे आगरी हुंबडेवाडी आपले शतश ऋणी आहोत. तसेच आमचे प्रतिस्पर्धी सुरेवाले शाहीर काशीराम शिकवणसह संजय शिकवण, गणपत शिकवण यांना देखील शाहीर सुयोग उमनेसह मी तेजस उमने यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुंबे, बेंजूची काम करते आमचे बंधू सुहमदादा हुंबे, ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुंबे. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आम्ही श्री वाघजाई जागृती नृत्य मंडळ बौद्धे आगरी हुंबडेवाडी
आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. क्या बात हॅलो हॅलो हॅलो. आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्दडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वागजाई जापणे नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. Yeah.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा बोल. हॅलो तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरीच्या गणा वंदितो बिसभारंगना नटेश्वर तुला वंदना. टाळ वाजे मृदुंगरना, रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वर तुला वंदना. पहिले हो. नमन माझे गणपती देवाना. पहिले नमन माझे गणपती देवाना. पहिले नमन माझे गणपती देवाना. दुसरे नमन बांधू कोणाला बांधितो मी धरतरी मातेला. वंदितो मी धरतरी मातेला. वंदितो मी धरतरी मातेला. तिसरे नमन वंदितो वंदितो मी तिन्ही तळाला. टाळ वाजे मृदुंगरना, रंग भरी गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगना नटेश्वर तुला वंदना. नवते नमन बोल. गमते नमन माझे गवतीच्या कांदाला. चवते नमन माझी चौथीच्या चांदाला. चवते नमन माझी चौथीच्या चांदाला. पाचवे नमन बांधू कोणाला बांधितो
मी माझी पांडवांना वंदितो मी माझी पांडवांना वंदितो मी माझी पांडवांना वंदितो ती वाजनाय देवीला टाळ वाजे मृदुंगरणा रंग भरी गौरी चागना वंदितो मी सभा रंजना नगेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता जम्बुदेवाचा तो भक्त होता जम्बुदेवाचा भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बदला तप करण्याला बदला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभो ओम नाम नमः शिवाय. शंभो ओम नमः नाम शिवाय. स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभो नाम स्मरणाला शंभो नाम स्मरणाला प्रसन्न केले जंबुदेवाला प्रसन्न केले जंबुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाना प्रसन्न केले शंभुदेवाना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला प्रणाम करुणी इच्छती बोलला तो शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला तो शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला लंका दरबारी दरबारी ते बाया लंका दरबारी दरबारी ते बाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जम्बो देवाने विचार करी ओ जम्बो देवाने विचार करी शंभू देवाने जय कली हो शंभू देवाने जय कली तो इच्छा जती उन्नती हो गेली तो इच्छा जती उन्नती हो गेली हो इच्छा राजती पूर्णती हो गेली हो इच्छा राजती पूर्णती हो गेली ओ शिवलिंग देता गातली ओ शिवलिंग देता गातली हो शिवलिंग देता नाट गातली हो शिवलिंग देता नाट गातली ओ शिवलिंग देताना अटही गातली ओ शिवलिंग देताना अटही गातली हो शिवलिंग देताना अटही गाठली हो शिवलिंग देताना अटही गाठली
ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे कोणी म्हणता काही म्हणता शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे आता घालून शिवलिंग ठेवणे निघून येऊ गेले आता घालून शिवलिंग ठेवणे निघून येऊ गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले निघून हो गेले शंभूदेव निघून हो गेले घेऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण घेऊन याला रूप होऊनी तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण घेऊन आला रूप होऊन तो ब्राह्मण गण आला घेऊन या रूप गण आला घेऊन या रूप रावण चालला कानागरी चालूनी चालूनी रावण गेला तकुनी चालूनी चालूनी रावण गेला सकुनी चालूनी चालूनी रावण गेला सकुनी गाण आला धावून बसला रावण चालून गाण आला धावून बसला रावण चालून ताडीला डाव पाणी देऊन ताडीला डाव पाणी देऊन गाण आला धावूनी बसला रावण चालूनी गाण आला धावूनी बसला रावण चालूनी साधीला डाव पाणी देऊनी हो साधीला डाव पाणी देऊनी पाणी पिऊनी आई तुझे नाम वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला वाटू लागले दयाला लघु शंकेला दात मेला गोचा मेला सांभाळ कर तू आता दात मेला गोचा मेला सांभाळ कर तू आता रावण गेला गोचा केला रावण गेला गोचा केला जातो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता
तो मी लघु शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला लघु शंकेला रावण गेला लघु शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारूला गेला आता तो रावणाला मारूला गेला आता तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला आता तो रावणाला मारू लागला आता तो रावणाला तिनं हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवली देवीला त्याने जमिनीला शिवली देवीला त्याने जमिनीला तिनं हाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवली देवीला त्याने जमिनीला शिवली देवीला त्याने जमिनीला तिथे देऊन बाळा निघाला रावण कोणी तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला शिवलिंग पाहुणे पाहुणे जमिनीला शिवलिंग पाहुणे जमिनीला रावण निवास कुपात झाला रावण निवास कुपात झाला शिवलिंग पाहुणी जमिनीला शिवलिंग पाहुणी जमिनीला रावण निराश कुमतो झाला रावण निराश कुमतो झाला अशी युक्ती लावून निघाला त्याचे गर्वहरणच केले त्याचे गर्वहरणच केले त्याचे गर्वहरणच केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आरवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आरवी तो तुला यारणाला पूजितो मी तुला वंदितो मी तुला पूजितो मी तुला वंदितो मी तुला आलो मी तुझ्या दर्शनाला शुभ कार्य आरंभी गणेशा आरवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आरवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आरवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी
श्री गणेशा आळवी तो तुला या रंगाला. हॅलो रसिक हो. हॅलो आत्ताच लाभलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाफरी नृत्य मंडळ मौसी आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चित्तुरा हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. प्रभाव सरली सांगी पहाट झाली. प्रभाव सरली सांगी पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. सांगे पहाट झाली प्रभाव सरली सांगे पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. प्रभाव सरली सांगी पहाट झाली. प्रभाव सरली सांगी पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. मागदिली काही गोरे अंबरते मागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरते. मागदिली कोंबड्याने गाई गोरे अंबरते. सोन पावला गेले आली गवळ्याला जागरी आली. सोन पावला गेले आली गवळ्याला जागरी आली. हे प्रभाव सरली सांगी पहाट झाली. प्रभाव सरली सांगी पहाट झाली छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. छेडी ताई बासरी जागी झाली नगरी. कानावाजवी बासरी
कानवात मी बासरी कानवात मी बासरी यमुनेच्या तीरी कानावात मी बासरी कानवात मी बासरी कानवात मी बासरी धुंद अशी झाले मी राधायनाची राधानयाची मी राधानयाची धुंद अशी झाले मी राधायनाची मी राधानयाची मी राधानयाची प्रभाव सरले कागे पळाट झाली प्रभाव सरले कागे पळाट झाली येडी ताई बासरी जागी जाई नगरी येडी ताई बासरी जागी झाली नगरी प्रभाव सरली साखे पाठ झाली प्रभाव सरली साखे पाठ झाली चेडी ताई बासरी जागी झाली नगरी चेडी ताई बासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पडीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पडीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंडा तुझा या संगड्यांना सोबत घेऊन पेंडा तुझा या संगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पडीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पडीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेंडा सुदामा या संगड्यांना सोबत घेऊन पेंडा सुदामा या संगड्यांना देवकीला बरसा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली बंधुरेचा गाऊस मामाला बातमी अशी कळली बंधुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली बंधुरेच्या गाऊस मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली बंधुरेचा गाऊस मामाला बातमी अशी कळली बंधुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली बंधुरेच्या गाऊस मामा पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो माजला दिला तेच तो मारण्याला त्याच्या जावेत गोकुळाला बघा तो बघा तो यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो माजला दिला देश तो मारण्याला दैत्य जावेत गोकुळाला बगासूर आला यमुनेला बगासूर आला यमुनेला त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणीच्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुणे त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध लागले त्यांचे त्या यमुने तीराला
पाहून त्या कृष्णाला जाऊन गेला मराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला कृष्ण मारितो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला सत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवी मला प्रेमीचा रंग नवा चढला रूप सावळे बोलवी मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला मेरी बेडी दिवानी का तुझी करे झाले ती वेड दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले मेरी बेडी दिवानी का तुझी करे झाले हृदयात काळ जात प्रिय करा तुला जपले कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला तशी चंद्रा संगेता तशी तुझ्याच संगेती जशी चंद्रा संगेचा तरी तशी तुझ्याच संगे मी यादे जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा संगेता तशी तुझ्याच संगेती
आदे आदरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी सावळ्या तुझी तोड मला प्रीती तारंगण वाजडला सावळ्या तुझी तोड मला प्रीती तारंगण वाजडला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला धन्यवाद रसिक हो या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्मत्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराह रूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत तरी लक्ष असू द्या धन्यवाद 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 कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता कथाची कथाची भावाची क्रूरता कथाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावाची क्रूरता दत्ताची कथाशी भावाची क्रूरता दत्ताची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावाची क्रूरता दत्ताची कथाची भावाची क्रूरता दत्ताची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाशी भावाची क्रूरता दत्ताची कथाशी भावाची क्रूरता दत्ताची पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले त्याला वरदान द्याला पृथ्वीवर अमर होणारा ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या आम्हाला पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नाम स्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला बसले तापला, नामस्मरण करण्याला, ब्रह्मनाम स्मरणाला, दैत्य बसले तापला. बसले तपाला
दैत्य बसले तपाला बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला ब्रह्मदेव प्रकट झाले भक्तिकाची पाहुणे भक्तिकाची पाहुणे ब्रह्मदेव प्रकट झाले भक्तिकाची पाहुणी भक्तिकाची पाहुणी कायाच कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे कायाचे कारण ब्रह्मस्मरण करण्याचे ब्रह्मस्मरण करण्याचे दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला दैत्य बोलले वरदान द्यावे आम्हाला अजरामर होण्याला द्यावे वरदान आम्हाला निघून गेले वरदान देऊने वरदान देऊने निघून गेले वरदान देऊनी वरदान देऊनी आनंद तो झाला दैत्याच्या मने दैत्याच्या मने आनंद तुझाला दैत्याच्या मनी दैत्याच्या मनी जळकारण निघून लागतो भोवरे जळकारण्या भोवरे निघून गेले भोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी निघून गेले भोवरे छळ करण्या निघून जावे तू भुवरी छळ करण्या भुवरी निघून गेले भुवरी पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माताई फिरत आली ओ पृथ्वी माताई फिरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाऊल पडले माता क्रोधित ती झाली दैत्या पाऊल चिंतेत पडले माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्या बोला तो पृथ्वी माते तुम्हाला दैत्या बोला तो पृथ्वी मातेला यावे चरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले
देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मागला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य बांधला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मागला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य बांधला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वयसे मनाला वयसे मनाला वयसे मनाला वयसे मनाला वयसे मनाला विष्णू नाम स्मरणाला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य बांधला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्माला मला देव प्रकटला बांधला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य बांधला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरा रूपे अवतरला 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 नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरा रूपे अवतरला 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 नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा रूपे अवतरला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला उभे राहील 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 युद्धाला विचार बनला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार बनला दैत्याला उभे राहील युद्धाला विचार पडला दैत्याला मानव रूपी वाचला नते त्रिभुवनाला उभे राहील युद्धाला 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 युद्ध लागले कल घोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले
साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनी या लोकाला दैत्या बोले देवाला अमर तिने या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिनी या लोकाला मरण नाही मगला जातो बेकार त्या ब्रह्माल हक्क नाही अयोध्याला हक्क नाही अयोध्याला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला क्रोधाला मराठे जगला बोले वितर पडला कथा वितर पडला क्रोधाला वरा देवाला हिरण्याक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोधाला मराठे मला हिरण्याक्षला बोले कथा वितर पडला कथा वितर पडला क्रोधाला वरा देवाला हिरण्याक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागी तर गर्व काही विकलाच तू यावला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला मागी तर गर्व काही विकलाच तू यावला जन्म मृत्यू आहे, अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला ते यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही दैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला डोळे मारून गंगाला समाप्त करीतो यारनाला सुळे मारून दैत्याला समर्थ करीतो यारनाला डोळे मारून गंगाला समाप्त करीतो यारनाला तुळी घेऊन माझ्याला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊनी तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराणा दानाला दिले याजनाला भागवत पुराणाधाराला शास्त्र जिले या जनाला भागवत पुराणा दानाला दिले याजनाला रूपे अवताराता इथून मागे पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम उमने 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीधुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्स
चैतन्य इलेक्ट्रिकलचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे. तरी आम्ही श्री वागसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणीवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा आज बक्षीस दातांसाठी चल चल कमान 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 हॅलो रसिको हॅलो. तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तर आम्ही श्री वागसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. तर आम्ही श्री वागसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावल सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडे नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी कलगीवाले शाहीर सुयोग हुमणे सह तेजस हुमणे यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे. तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. एक 2च मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आले आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य म्हणतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं. बोलते गणपती गजानन महाराज की जय. गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया.